आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आमच्या फिल्म डिव्हिजनच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला भेटले युनियनच्या बोलत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही एक फिल्म आघाडी काढतोय। त्यासाठी युनियन जे वर्कर आहेत फिल्ममध्ये काम करणारे त्यांच्यासाठी आज युनियनची घोषणा होती। त्यासाठी आमचे ठाकूर आहे यादव जे हमारे असं हे करून प्रोग्रामची मीटिंग आज चाललेली आहे। त्याबद्दल त्यांना मी बोलवलं की म्हटलं आपल्या पक्षाच्या अंतर्गत युनियन असावी फिल्म डिव्हिजन वर्करच्या प्रश्नाचा मुद्दा होऊन श्रमिकाचा मुद्दा घेऊन त्यासाठी ॲक्च्युली नियोजन केलं आहे। दुसरं असं की आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन पण होणार आहे आणि आगामी विधानसभा पण इथं होणार आहेत, तर त्याच्या पार्श्वभूमीवर आपले काय सध्या रणनीती आहे? ऑगस्टला आपल्या पक्षाचा 21वा वर्धापन दिन अकोला येथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आमच्या मीटिंग चालू आहे। 288 विधानसभा वाईज मीटिंग चाललेली आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालला आहे। कमीत कमी 50,000 लोक अकोल्याला 29 ऑगस्टला एकत्र येतील अशा दृष्टीनं आमचा माहोल चाललेला आहे। त्या दृष्टीनं आमचं काम चाललेलं आहे। सध्या फिल्म आघाडी तुम्ही स्थापन करताय, याच्या अगोदर कोणकोणत्या आघाडी आपल्या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि फिल्म आघाडीमार्फत कसं तुम्ही कलाकार आहेत, नवोदित कलाकार आहेत किंवा जे ग्रासरूटला काम करतात परंतु अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही, तर त्यांच्यावरती तुम्ही कसं फोकस करणार? जे फिल्म लाईनमध्ये हिंदी मराठी कन्नड वगैरे फिल्ममध्ये काम करतात, जे बॅक फ्रेमच्या पाठीमागचे असतात पडद्यामागचे त्या कलाकारांच्या अन्याय होऊ नये त्या दृष्टीनं आमची युनियन आणि पक्ष त्याला समर्थन ताकद देईल। त्यांना रोज भत्ता व्यवस्थित पैसा मिळाला पाहिजे, पगार मिळत नाही। जो डायरेक्टर आहे मधला एजंट आहे तोच पैसे खातो, यांना परत देत नाही। या साऱ्या गोष्टीचा फिल्मचा अभ्यास करून त्या दृष्टीने जे कामगारांना मदत करता येईल स्वच्छ भावनेतून त्या दृष्टीनं राष्ट्रीय समाज पार्टी प्रयत्न करत आणि तसा आमचा प्रयत्न चालण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीची युनियन आम्ही फिल्म डिव्हिजनला गोरेगावला उभा करत आहे। विधानसभा हे स्वतःच्या तुम्ही एकट्याच्या पक्षावरती लढणार आहात की गठबंधन करणार युती करणार आहात? सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा भाग आहे। महायुतीत होतो, लोकसभेला मला त्यांनी जागा सोडलेली होती पण दुर्दैव त्यात माझा पराजय झाला। 4,87,000 मतदान मला मिळालं। महाराष्ट्रात एक असं आहे की मी प्रत्येक बारीनं लोकसभेला लढतो, 16 दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि 5.25 लाख मतदान घेतो, हे माझं रेकॉर्ड आहे। पहिलं नांदेड लढवलं, सांगली, माढा, बारामती आणि परवा परभणी लढवलं आहे। तर माझं वोट ऑफ पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे, पक्षाचं देखील ही वाढत चाललेली आहे। माझ्या नगरसेवक माझे आहे, 4 राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे। महाराष्ट्रामध्ये 4 आमदार आलेत म्हणून माझ्या पक्षावर, महाराष्ट्रात नगरसेवक आहेत, जेडपी मेंबर आहेत। उत्तर प्रदेशमध्ये आमचं वोट ऑफ पर्सेंट चांगलं वाढलेलं आहे। गुजरातमध्ये आमच्या 3 नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत। बडोदा ठिकाणी विरोधी पक्ष नेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे माझ्या शिब्बारवर। कर्नाटकामध्ये सुद्धा आम्ही विजयी झालो आहे। म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, उत्तर प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यामध्ये पक्षाला जी टेक्निकली मान्यता लागते ती वी आर ऑप्टेड मिळवलेली आहे आणि आता जवळजवळ आम्ही 27 राज्यामध्ये पक्षाचा दौरा आहे। कालच मी पंजाबला होतो, पंजाबवरनं दिल्ली केली, दिल्लीवरून अगोदर गुजरात केलं, गुजरातवरनं पंजाबला गेलो, पंजाबवरनं दिल्ली, दिल्लीवरून आजच आलो सकाळच्या राज्यात। त्यामुळं आज आमच्या यादव आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मला सांगितलं की आपल्याला फिल्म लाईनच्याबद्दल मीटिंग आहे, गेले 8 दिवसात तारीख म्हणून ठीक आहे म्हणजे इथंच पत्रकार परिषदेवर चर्चा करू। तर आम्ही महायुतीत आहे सध्याला, त्यामुळं महायुतीला आमचं म्हणणं आहे की अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, महायुतीत आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे। महायुतीने जर आम्हाला नाही सन्मानजनक जागा दिल्या तर आम्ही 288वर आम्ही स्वतंत्र आमची तयारी चालली आहे। हिंदी में किती जागा लढवण्याची इच्छुक आहे? कुठले मतदार? 50 जागा आहेत आणि आम्ही त्यांचं पत्र देतोय। 50 जागा विधानसभेच्या 288 पैकी 50 जागा महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला सोडाव्या की आमचं त्यांना आग्रह। बच्चू कडू जे शरद पवारांची भेट घेतलेली अशा परिस्थितीमध्ये महायुतीचे ते घटक होते, कसं होते? आता बच्चू कडूबद्दल बोललेलं नाही, त्यांचं लोकसभेलाच ते मला वाटते महायुतीतून नाही चालले होते त्यांचं, त्यामुळे ते त्यांच्याबद्दल आता महायुतीला ते स्वतंत्र लढले होते, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील। त्याबद्दल मी डायलॉग करणं योग्य नाही। मुंबईमध्ये एखादी जागा लढवून? मुंबईमध्ये एखादी काय बरेच लढवणार मी, शिवाजीनगर लढवणार आहे, नेहरू नगर आहे, मागा ठाणे आहे। मुंबईमध्ये नेहरू नगर, मानखुर्द आणि मागा ठाणे आहे माझे, 2-4 ठिकाणी मुंबईमध्ये माहीत आहे। मुंबईमध्ये मी लढणार चाललेली कोल्हापूर नाही। सर हिंदी में बैठ लेंगे जैसे कि राष्ट्रीय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।